नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी खमंग अशी पुडाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला पूड चटणी बनवायची, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तरी ते मी पाव कप घेतलेला आहे। ह्या पाव कपाने चणा डाळ घेतलेली आहे पाव कप इथे सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ, पाव कप किसलेलं खोबरं आणि 20 ते 25 कढीपत्त्याची पाने, 2 छोटे चमचे धणे, पाव चमचे इथे मेथीचे दाणे, त्यानंतर चवीपुरतं मीठ, 2 छोटे चमचे जिरे, पाव चमचा हिंग, 2 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे आणि 2 ते 3 चिंचेची बोटके घेतलेली आहे आणि इथे 2 चमचे गूळ घेतलेला आहे। आता आपल्याला डाळी खोबरं हे सगळं भाजून घ्यायचं आहे। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायची आपल्याला चणा डाळ, खमंग अशी मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे। डाळ आपली खमंग भाजलेली आहे। आता ही डाळ आपण काढून घेऊ। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे उडीद डाळ। ही उडीद डाळ सुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे। तर डाळ सुद्धा खमंग अशी भाजलेली आहे। आता ही डाळ सुद्धा आपण काढून घेऊ। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीळ। आता हे तीळ सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे। तीळ सुद्धा खमंग भाजलेले आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला खोबरं आणि खोबरं सुद्धा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपलं खोबरं सुद्धा खमंग असं भाजून झालेलं आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता यामध्ये घालायचं आपल्याला धणे, त्यानंतर जिरे आणि मेथीचे दाणे। आता हे सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। आता जसं आपण सगळे साहित्य खमंग भाजून घेतले, त्यामुळे काय होतं, आपली ही चटणी अजिबात खराब होत नाही आणि महिनाभर छान टिकते। तर इथे धणे जिरे मेथी खमंग असे भाजलेले आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कढीपत्ता हा परतून घ्यायचा आहे, कुरकुरीत होईपर्यंत परतायचा आहे। कढीपत्ता घातल्यामुळे काय होतं, चटणी चविष्टही होते, पौष्टिकही होते आणि खमंगही होते। असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे बघा, कढीपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत झालेला आहे। असा खुळखुळ आवाज आला पाहिजे, समजायचं की कढीपत्ता छान असा कुरकुरीत झालेला आहे। आता हा आपण काढून घेऊ। आता सगळ्यात शेवटी आपल्याला पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि यामध्ये घालायची आहे चिंच। ही चिंचसुद्धा आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे, म्हणजे थोडाफार काय ओलसरपणा आहे तो सगळा निघून जाईल आणि छान अशी कुरकुरीत होईल। तर इथे बघा, चिंचसुद्धा खमंग अशी भाजलेली आहे। आता ही सुद्धा आपण काढून घेऊ। तर इथे आपण सगळ्या डाळी सगळे जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते पूर्ण भाजून आपलं थंड झालेलं आहे आणि इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे उडीद डाळ, त्यानंतर चणा डाळ आणि धणे जिरे आणि मेथीचे दाणे। हे आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे फिरवून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता, त्यानंतर खोबरं, तीळ आणि चिंच। हे सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे फिरवून घेतलेलं आहे। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर घालायचं आहे हिंग,
यामध्येच घालायचं आहे आपल्या इथे लाल मिरची पावडर आणि यातच घालायचं आहे गूळ. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे. कारण फिरवल्यामुळे काय होतं, गूळ आहे, जी मिरची पावडर आहे ते सगळं एकजीव होऊन जाईल. जास्त आपल्याला तेल वापरायची सुद्धा यामध्ये गरज नाही. आणि आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये वेगवेगळं खावंसं वाटतं, चटण्या मिरच्या खावंसं वाटतात, तर अशी ही पूड चटणी बनवून ठेवली ना की अगदी छान महिनाभर टिकते. तुम्ही डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, मस्त लागते. एकदा जरूर करून बघा. आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि घातल्यानंतर आपल्याला हलकंसं फिरवून घ्यायचं आहे. आता चटणी आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर वास सुटला आहे आणि चटणीला कलरसुद्धा छान आलेला आहे. एकसारखी आपली ही चटणी तयार झालेली आहे. खमंग अशी ही चटणी खायला एकदम भारी लागते. तर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये, अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये, घरातल्या साहित्यामध्ये आपण ही चटणी बनवून ठेवू शकतो. कोणी पाहुणे मंडळी आली तरी त्यांच्यासाठी सुद्धा आपण तोंडी लावण्यासाठी पटकन अशी ही करून ठेवू शकतो. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूड चटणी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.